नमस्कार. स्वागत आहे तुमचं मधमाशीचं जग या अनोख्या प्रवासात. हा आहे आपला एपिसोड पहिला आणि आज आपण उलगडणार आहोत एक असा प्रश्न. मधमाशी म्हणजे नेमकं काय? पृथ्वीचा संपूर्ण बॅलन्स सांभाळणारी मधमाशी. मग मधमाशी फक्त मध बनवते का? आणि ही मधमाशी जर अचानक पृथ्वीवरून गायब झाली तर काय होईल? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मधमाशा हा एक सोशल इन्सेक्ट आहे. ती एकटी राहत नाही, तर हजारो मधमाशा मिळून एक कॉलनी तयार करतात. त्यात असते राणी माशी, तिला आपण क्वीन म्हणतो. त्यात असतात कामकरी माशा, त्याला आपण वर्कर्स म्हणतो. आणि असतात नर माशा, त्याला आपण ड्रोन म्हणतो. प्रत्येकाची कामे ही ठरलेली असतात आणि उद्देश फक्त एकच, ते म्हणजे जीवन टिकवणे. मधमाशीचं सर्वात मोठं काम म्हणजे पॉलिनेशन. यालाच आपण परागीभवन असं म्हणतो. जेव्हा मधमाशी एका फुलावर असते तेव्हा त्या फुलाचा परागकण तिच्या शरीराला चिकटतो आणि ती जेव्हा दुसऱ्या फुलावर जाते तेव्हा तो परागकण तिथे पोचतो आणि यामुळे फुलामध्ये होतं फर्टिलायझेशन, यालाच आपण फलन म्हणतो. आणि मग तयार होतात फळ, धान्य आणि भाज्या. म्हणजे आपल्या अन्न साखळीचा पाया ह्या मधमाशा असतात. आता कल्पना करा, जर मधमाशा पृथ्वीवरून अचानक गायब झाल्या तर काही वर्षातच पीक येणं थांबेल, फळ मिळणं बंद होईल, जनावरांना अन्न मिळणार नाही आणि मग येईल मानवावर उपासमारीचं संकट. खूप जण म्हणतात, जर मधमाशा नाहीशा झाल्या तर 4 वर्षात मानव जातीचा अंत होईल. हे वाक्य 100% वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध नाही, पण त्यामागचा अर्थ हा खूप मोठा आहे. कारण मधमाशांशिवाय अन्न साखळी कोसळेल आणि मानवाचं जगणं कठीण होईल. एक छोटीशी मधमाशी निस्वार्थ आयुष्य, फक्त काहीच आठवडे, पण तरी देते हजारो फुलांना जीवन. पण आज कीटकनाशकांचा वापर, प्रदूषण, हवामान बदल यामुळे ह्या मधमाशा वेगाने कमी होत आहेत आणि हा आहे आपल्या भविष्यासाठी धोका. मधमाशी वाचली तर अन्न तयार होईल आणि अन्न तयार झालं तर आणि तरच मानव वाचेल.